त्यानंतरची बातमी एक वेगळ्या वादाची बातमी आहे। सध्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामधला वाद आणि तणाव हा वाढत चाललाय। पण आपल्या मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी आपण राजकारणात आलो नाही असे उत्तर सदाभाऊ खोत यांनी दिलंय। निवडणूक झाल्यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ, तोपर्यंत वाट पहा असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। राजू शेट्टींनी सदाभाऊंच्या मुलाच्या उमेदवारीवरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे सदाभाऊ खोत यांचं हे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानलं जातंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढते आहे आणि अनेक प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये त्यांनी तगडे उमेदवार उभा केले आहेत, आपले सच्चे कार्यकर्ते उभा केले आहेत आणि त्यांच्या विजयासाठी त्यांच्या प्रचारासाठी पायाला चिंध्या बांधून मी स्वतः महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि सदाभाऊ सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत। त्यामुळे आमच्या दोघांच्यामध्ये काही वैचारिक मतभेद आहेत किंवा दरी आहेत असं समजायचं काही कारण नाही। आम्ही दोघंही स्वाभिमानीचंच काम करतो आणि दोघांच्याही भूमिकेमुळे स्वाभिमानी अजून बळकट होते। माझा मुलगा बागणी मतदारसंघातून ज्या उभा राहिलेला आहे तो काही एकदम अचानक या मैदानामध्ये आलाय अशातला भाग नाही। गेली अनेक वर्ष झालं तो चळवळीमध्ये काम करत आहे, अनेक आंदोलनामध्ये त्यानं स्वतः सहभाग घेतलेला आहे। अनेक दूध परिषदा असतील किंवा कर्जमाफीचे मेळावे असतील, असे अनेक उपक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यानं राबवलेले आहेत आणि तो माझ्या घरामध्ये जन्माला आला म्हणून त्यानं बाप जिवंत आहे तोपर्यंत राजकारणामध्ये येऊ नये असं जर म्हणायचं ठरवलं तर मग माझ्या घरात तो जन्माला आला हे त्याचं पाप आहे का, त्याची काही चूक आहे का? मग आणि तो जर स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे येत असेल तर मग त्याला आम्ही झाकून ठेवायचं आणि एका बाजूला आम्ही स्वतः आव्हान करायचं की आता दुसऱ्या पिढीनं तिसऱ्या पिढीनं चळवळीमध्ये आलं पाहिजे, राजकारणामध्ये आलं पाहिजे। मग नेमकं कुणी आलं पाहिजे? म्हणजे मग त्या मुलांनाही भविष्यात असं वाटायला लागेल की आपण यांच्या घरामध्ये जन्माला आलो, ही आपली चूक झाली का काय? आणि मला वाटतं की हा निरर्थक असा वाद आहे, त्याच्यामध्ये काही फार दखल घ्यावी असं मला तरी आजच्या घडीला काही फारसं वाटत नाही।